शेळी होऊन 100 दिवस जगण्यापेक्षा वाघ होऊन एकच दिवस जगा। क्रांती सूर्य तू, शिल्पकार तू, भारताचा बोधिसत्व मूक नायका। मोडल्या रूढी त्या परंपरा, दिव्यतेच्या तूच सकल न्यायदायका। क्रांती सूर्य तू, शिल्पकार तू, भारताचा बोधिसत्व मूक नायका। मोडल्या रूढी त्या परंपरा, दिव्यतेच्या तूच सकल न्यायदायका। जीवन तुझे आम्हास प्रेरणा, दाही दिशा तुझीच गर्जना। भीमराया माझा भीमराया, भारताचा पाया माझा भीमराया, आला उतराया माझा भीमराया। कर्जतमधल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनाचं भूमिपूजन अखेर हजारो भीमसैनिकांच्या उपस्थितीत पार पडलं। भवन होण्यासाठी अनेक वर्षांपासून संघर्ष होत होता। अखेर या संघर्षाला पूर्णविराम देत आमदार महेंद्र थोरवे यांनी प्रयत्नपूर्वक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन व्हावं यासाठी प्रयत्न केले। आमदार महेंद्र थोरवे यांनी भवनाचं काम मार्गी लावून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अनोखी आदरांजली दिलेली आहे, अशी भावना उपस्थित सर्वांनी व्यक्त केली। ढोल आणि ताशाच्या ठेक्यावर संपूर्ण कर्जत नगरीतून आमदार महेंद्र थोरवे यांना खांद्यावरून नेत त्यांचे आभार मानण्यात आले। भीमसैनिकांच्या शब्दांचा मान ठेवून आमदार महेंद्र थोरवे यांनी भवनाचा मुद्दा अखेर मार्गी लावला। त्या भीमसैनिकांनी ऐतिहासिक सोहळ्यातून आभार मानत महेंद्र थोरवे यांच्या नावाचा सुद्धा जयघोष केला। आम्ही भीमाची लेकरं आहोत, आम्हाला ना पैसा हवा आहे ना मोहमाया हवी, आम्हाला फक्त आमच्या बाबासाहेबांचं भवन हवं, एवढीच मागणी भीमसैनिकांनी केली होती। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे या लोकशाहीचा आणि या देशाचाच नव्हे तर जगाचा सुद्धा आदर्श आहेत, अशी भावना व्यक्त करत महेंद्र थोरवे सुद्धा भीमसैनिकांचा जल्लोष बघून भारावून गेले होते। अखेर भवनाचं काम मार्गी लागलेलं बघून आम्ही तुमच्या सोबत आहोत, असा विश्वास भीमसैनिकांनी आमदार महेंद्र थोरवे यांना दिला। कर्जतमधल्या या ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्याची दृश्य बघून सर्वजण थक्क झाले होते, एवढं मात्र नक्की। ताज्या बातम्या आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी आजच सबस्क्राइब करा कर्जत विकास यूट्यूब चॅनलला आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।